मी आलेली होती तर माहेरी आणि रियांचं मात्र उन्हामध्ये बसून मावशीच्या हातच्या जेवणाचा आनंद घेत होता। आई मात्र इकडे स्वतःला फुल कव्हर करून चुलीवरच्या भाकरी करत होती, कारण की गावाकडे थंडी एवढी वाढलेली ना, अशा थंडीमध्ये चुलीजवळ बसून शेकण्याचा आनंद काही वेगळाच असतो। मला इथं चुलीजवळ बसून शेकायचं होतं म्हणून न भाजलेली भाकर सुद्धा मी इथं उलटत बसलेली होती आणि ही आरावर भाजलेली भाकर तर खूपच भारी लागते। आर म्हणजे इस्त्यावर भाजलेली भाकर खूप टेस्टी लागते आणि आता गावाकडेच बघायला हा धुवारा मिळतो, दुसरीकडे नाही। आणि इथं रियांचं चालू होतं मामासोबत अंगणामध्ये गाडीवर फिरणं, कारण की त्याला बाहेर जायचं होतं, परंतु मामाने इथं अंगणातच फिरवलं आणि त्याला कसं बसं समजवलं। मावशीने इथं लावलेली गाडी परत काढावी लावली, कारण की तिला गाडी शिकायची होती म्हणून ती गाडी शिकत होती। बघा, भावाने इथं बहिणीला गाडी शिकवत होता। माझं मात्र इकडं खाण्याकडेच लक्ष चालू होतं, कारण की आईच्या हातचं जेवण म्हणजे जणू स्वर्ग सुखच नाही का। हे जेवण आपल्या कुठल्याच हॉटेलमध्ये मिळत नाही किती पैसे देऊन। आणि भावाला काही देणं घेणं नव्हतं व्हिडिओशी म्हणून तो खाली मुंडी घालून जेवण करत होता। आमच्या दोघा बहीण भावाचं जेवण चालूच होतं। रियांचं काहीतरी मध्ये वेगळंच चालू असतं बघा, मला पण व्हिडिओमध्ये घ्या हा असं तो सांगत होता। नंतर चेक पण करतो तो, जर का व्हिडिओमध्ये तो आला नाही तर तो नंतर म्हणतो मला व्हिडिओमध्ये का नाही घेतलं। व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा।